पडती माझ्या अंगणा सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण हो अंगण सारविले वस्ती करे किले हळदी कुंकुचे तेज उजळले हो अंगण सारविले वस्ती करे किले हळदी कुंकुचे तेज उजळले हरी माझी पूर्ण करा माझी कामना हरी माझी पूर्ण करा माझी कामना हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा सोनियाची पावले पडती माझ्या अंगणा हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण ऐशावत सुंदर अति सुंदर अगं वा सुंदर वा अगं तुझं हे मादक सौंदर्य पाहून मन कसं अगदी प्रसन्न झालं हा अगं मन कसं अगदी प्रसन्न झालं ब्रह्म ब्रह्म पुत्र शंखचूड दैत्य म्हणतात मला हे बघ तुळसे अगं ब्रह्मदेवाच्या वरानं मी अमर झालो ब्रह्मदेवांमुळेच मी हा तुझ्या बद्रिकाश्रममध्ये आलो आहे हे बघ सुंदरी तू माझ्यावर विवाह कर अगं ते तुला पाहिजे असेल ते तुला हा शंख दैत्य देण्यास तयार आहे तू नकार देऊ नको तुम्ही जर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आला असाल तर मी विष्णू भक्त आहे सदा माझ्या भक्तीत मी तल्लीन नसते तरी तुम्ही माझ्याशी विवाह करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका नाही सुंदरी अगं खरंच ते तुला पाहिजे असेल हे तुला हा शंख दैत्य देण्यास तयार आहे पण तू नकार देऊ नकोस तू माझ्याबरोबर विवाह कर अगं तुळशी, तू मुळीच चिंता करू नकोस हा शंकरचूड फार शूरवीर आहे पराक्रमी देखील आहे माझ्याकडून वर प्राप्ती करून सुद्धा घेतली आहे म्हणून म्हणतो मी तुमच्या दोघांचा गंधर्व पद्धतीने विवाहाला हात आहे ठीक आहे गुरुदेव प्रजापिता ब्रह्मदेव यांच्या वरानं मी अमर झालो पण या वरदानाच्या बळावरती आपल्याला या त्रिपुरावरती सत्ता गाजवायची आहे या त्रिपुराचा स्वामी व्हायचा आहे
ब्रह्मदेवाच्या वरामुळे मी अमर झालो. ब्रह्मदेवांमुळेच मला सुंदर पत्नी देखील मिळाली. त्याप्रमाणे माझी पत्नी सुंदर आहे, त्याप्रमाणे तिला राहण्यासाठी सुंदर असा राजवाडा पाहिजे. पण असे राजवाडे कोणाचे मला राजवाडे खायचे काही कळत नाही. नारायण नारायण देवर्षी नारद या दिशेने येत आहे, हेच आपल्याला मार्गदर्शन करते. काळजाची तार चिडोणी या देवर्षी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी कालदाची तार चिडोणी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी काळजाची तार चिडोणी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी काळजाची तार चिडोणी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी नारायण 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 तीन ताल सप्त पाताल गमन करणारा ब्रह्मपुत्र नारद म्हणतात मला. नारायण नारायण स्नान संध्या टपली आणि वामकास्ता विना धारण केला. भोगवतीला गेलो, भोगवती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो या माते पित्याच्या दर्शनासाठी. नारायण नारायण काहीच्या वेलीची शोभा शेष विष्णू शेषावर आरूढ झाले होते. लक्ष्मी माता त्यांच्या चरण जुळत होत्या. भगवान विष्णूच्या बिंबीतून निर्माण झालेल्या कमलावरती ब्रह्म पितामह बसले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो या भूतलावरती. नारायण नारायण तरीही काही कलेचे साधन सापडले नाही आणि कल लावल्या विना या नारदाच्या जीवाला शांतताही नाही. नारायण नारायण हो आलं लक्षात. तो ब्रह्माचा पुत्र शंकरचूड याने ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने सुंदर पत्नी मिळवली आहे. तिथे जाऊन काही कलेचे साधन मिळते का ते पाहूया. नारायण 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 नारायण
श्रीराम आपल्या येण्यानं धन्य झालो मी. धन्य झालो. नारायण नारायण. अरे शंकर तुझ्या तू एवढा चिंताग्रस्त काय आणि तू कोणता विचार करत आहे? नारायण नारायण. अरे खरं आहे तुझं म्हणणं. खरंच मी चिंता दूर आहे नारदा. खरंच मी चिंता दूर आहे नारदा. अरे तुला तर माहीतच आहे ब्रह्मदेवाच्या वरानं मी अमर झालो. ब्रह्मदेवांमुळे मला सुंदर पत्नी देखील मिळाली. पण नारदा, अरे माझी पत्नी एवढी सुंदर आहे की तिचं वर्णन करता येणंही कठीण आहे. पण नारदा, अरे ज्याप्रमाणे माझी पत्नी सुंदर आहे त्याप्रमाणे तिला राहण्यासाठी सुंदर असा राजवाडा पाहिजे. पण असे राजवाडे कोणाचे हेच काही कळत नव्हतं. आणि योगाने बघूया योगाने धन्य झालो मी नारदा. धन्य झालो. नारायण नारायण. शंकर तुझ्या एवढंच ना? अरे असे राजवाडे म्हणजे त्या देवांचे आहेत. नारायण नारायण. देवाचे राजवाडे. हा, त्या देवाचे राजवाडे. पण नारदा, अरे कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नाही. नारायण नारायण. अरे शंकर तुझ्या तू ब्रह्मदेवाच्या वराने अमर आहे, शक्तिशाली आहे आणि शूरवीर आहे. तू असं कर, प्रथम त्या इंद्रावती जावी कर, म्हणजे त्याचा पराभवही कर, म्हणजे तुला व तुझ्या पत्नीला योग्य राजवाडा मिळेल. नारायण नारायण. म्हणजे साक्षात देवांचा राजा इंद्र. नारायण नारायण. कलीचे साधन तर मिळालेच आहे. असाच तो शंकर त्याचे व इंद्रदेव याचे युद्ध पाहण्याची मजाच घेतो. नारायण नारायण. छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला, तुझ्यासाठी चंदनाचा देह दिसला, वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला, विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला, विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला, विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला, विठ्ठला माझ्या बापा विठ्ठला.
भक्तांच्या आशीर्वादाने मी अमरनाथचा राजा आहे. देवराज, या शंखचूड दैत्याचा सादर प्रणाम. आशीर्वाद आहे का इच्छा आहे? इच्छा देवेंद्र, या शंखचूड दैत्याची एकच इच्छा आहे आणि ती इच्छा म्हणजे हे तुझं द्रौपदीचं राज्य या शंखचूड दैत्याच्या स्वाधीन आणि या राज्यातून चालतो. पण शंकाची तज्ञा 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र याच्याशी बरोबरी करणारा अजूनपर्यंत कोणी तज्ञावर मत झाला नाही. मला कोणी परत जा, नाहीतर त्या इंद्राला सांगत या शंखचूड दैत्याला चरणे आणि हा शंखचूड दैत्य तुला जीवदान देत आहे. नाही तर अरे फुकाटचा मारला जाશે. स्वीकारिता जावा. म्हणजे या महाबलाढ्य महाशक्तिशाली शंखचूड दैत्याला युद्धाचा आवाज. अरे देवेंद्र, अरे तू कपटे आहेस कपटे. अरे कपटानं अहिल्याला शिलभ्रष्ट केलेस. कपटानं नमुजीचा वध केलास. हे अमरावतीचा राज्य तुला जमत नाही. अरे चालता होय तू. स्वीकारिता जावा. अरे स्वीकारला तुझा युद्धाचा आवाज. साक्षात देवाचा राजा इंद्र युद्धामध्ये हार खाऊन पळून गेला. हे अमरावतीचं राज्य माझं झालं. सार्वभौम सम्राट नाही. अजून राहिला आहे त्या फळात शंकराचा कायदा होता. तेही आपल्याला खायचं आहे. पण हो, आपले सेवक चंडा प्रचंड यानं या ठिकाणी प्रचार केला पाहिजे. अरे हे चंडा, हे प्रचंड,
प्रचंड प्रचंड चंद एवढा काय काय ना बोलण्याचे कारण अरे चंद अरे प्रचंड अरे हा पहा अमरावतीचा राजा अमरावती अरे हा पाटील आहे अमरावतीचा मी राजा अरे अजून राहिला आहे का बोलायला शिवशंकराचा कैलासवास अरे ते आपल्याला खायचं आहे लागत आहे ठीक आहे जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन बहुमोलाचे हे लाभले जीवन मानवा तू माणूस बनी मानवा तू माणूस बनी मानवा तू माणूस बनी तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन नारायण नारायण शंकरदेव व इंद्रदेव यांच्या युद्धातून इंद्रदेवाचा तर पराभव झालाच आहे. आता शंकरदेवच्या शंकरदेवावर सॉरी करणार तिथे जाऊन काय तिथे जाऊन त्यांचा पराभव तिथे जाऊन त्यांचं हे करू. नारायण नारायण तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळामधून गायिले अभंग दगडाच्या टाळामधून गायिले अभंग दगडाच्या टाळामधून गायिले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळामधून
आमचा स्वाधीन कर. तुम्ही कोण आणि कशासाठी आला आहात? हे तुझे राज्य जिंकण्यासाठी आम्ही आलो. कोण चंडा तुमच्या तुमच्याकडे काय रे? या दत्त्याच्या वधासाठी आपला मानस पुत्र स्कंद येत आहे. ह्या दत्त्याच्या वधासाठी आपला मानस पुत्र हा स्कंद येत आहे. हा स्कंद येत आहे. बोलवण्याचे कारण शंकाची दैत्य हा उन्नत हो त्याने सर्वांची परंपरा सोडलं आहे. ठीक आहे पिताजी, मी हे दैत्याचा समाचार घेत आहे. पाहतोस काय अरे शिकार युद्धाला हात आहे. तेव्हा राजा इंद्र असताना त्या अमरावतीवर स्वारी करण्याचे कारण त्या शंकाची दैत्याने अमरावती काबीज केले आहे. यासाठी
ठीक आहे पिताजी, मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. देव 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 ज्याने मनीचा पिता देवाची आहे या त्रिपुरामध्ये कोणीही देव नाही. ब्राह्मण वा गायीच्या पुजावरती बंदी घातली पाहिजे. हा शंकरदैत्य देव आहे आणि यामुळं या शंकरदैत्याची पूजा व्हायला पाहिजे. अरे थांब शंकरदैत्या. अरे तुझा पराक्रम पाहण्यासाठी मिळत आहे. तुझा पराक्रम पाहण्यासाठी मिळत आहे. अरे असा समोर ये. तुझाही मृत्यू माझ्या हाती आहे. अरे मला वाद करणार तू कोण आहे? शंकर देवाचा मान. अरे का? अरे आला पावले परत
हे कैलास स्थानच काय कैलास स्थानावरती सुईच्या आजूबाजूला माती सुद्धा नाही. महादेवा हे तुझं कैलासस्थान सोडून चालतो होतो ओ शंकरची कन्या ओ शिखर त्याच्यावर महादेव सर्व देवांमध्ये अग्रगण्य असा हा महादेव तू कळेल आता अरे शेवटी तू खोळातो खोळात तुझ्या अण्णाला रात बसवून अरे स्मशानामध्ये बसलेला असतो अरे अजून वेळ गेली नाही शंकरचा